जीन थेरपी हे नाव ऐकल्यावरच वाटतं की वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य आहे, नाही का? एक असं स्वप्न ज्यावर शास्त्रज्ञ कित्येक दशकांपासून काम करतायत. पण हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात एक खूप मोठा अडथळा होता. डिलिव्हरीची समस्या. आज आपण पाहणार आहोत की एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या समस्येवर कशी मात करत आहे. आणि ह्या सगळ्या शोधाच्या मुळाशी काय आहे माहितीये? एक अगदी साधी पण तितकीच महत्वाची गोष्ट. एक चांगलं, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा. बघा ना, एरिक केल्सिक म्हणतात त्याप्रमाणे आपण सगळेच तर आपल्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवू इच्छितो. पण कधीकधी अनुवंशिक आजार हे साधंसुधं स्वप्नसुद्धा हिरावून घेतात. हे नीट समजून घेण्यासाठी चला आपल्या शरीराची कल्पना एक अत्यंत गुंतागुंतीचं जेनेटिक मशीन म्हणून करूया. म्हणजे कसं, तर ह्या मशीनचा प्रत्येक छोटा मोठा भाग, प्रत्येक क्रिया आपल्या जिनोममध्ये लिहिलेल्या एका कोडनुसार चालते. पण जरा विचार करा, जर या मशीनच्या मूळ कोडमध्येच काहीतरी गडबड असेल तर काय होईल? अनेक गंभीर आजारांचं मूळ नेमकं इथेच असतं. आपल्या जेनेटिक कोडमधली एक छोटीशी चूक. आणि जीन थेरपीनं ती याच चुकीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. तर मग ही जीन थेरपी नक्की काय वचन देते? चला तेच समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर जीन थेरपी आजाराच्या लक्षणांवर फक्त मलमपट्टी करत नाही, ती थेट त्याच्या मुळावर हल्ला करते. ही उपचार पद्धत आपल्या पेशींमध्ये जाऊन सदोष जीन्सना दुरुस्त करते. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे, तर हा उपचार फक्त एकदाच करायचा असतो. एकदाच, आणि तो आयुष्यभर टिकू शकतो. हे ऐकल्यावर तर एकदम अविश्वसनीय वाटतं, नाही का? मग साहजिकच प्रश्न पडतो की इतकी जबरदस्त टेक्नॉलॉजी असताना आपण इतकी वर्ष मागे का होतो? याचं उत्तर एका शब्दात आहे: डिलिव्हरी. जरा कल्पना करा, आपल्याकडे एक अचूक औषध आहे जे आजार 100% बरा करू शकतं, पण ते शरीरातल्या अब्जावधी पेशींमधून नेमक्या त्या आजारी पेशींपर्यंत पोहोचवण्याचा काही मार्गच नाहीये. अनेक दशक जीन थेरपीची अवस्था अगदी अशीच होती. खरं आव्हान औषध बनवण्याचं नव्हतंच, तर ते योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं होतं. आणि मग शास्त्रज्ञांना एक मार्ग सापडला: AAV कॅप्सिड्स. आता हे काय आहे, तर हे एका निरुपद्रवी विषाणूचं बाह्य कवच आहे, ज्याला शास्त्रज्ञांनी हुशारीने एका मायक्रोस्कोपिक डिलिव्हरी ड्रोनमध्ये बदललं. याचं एकच काम आहे: आपलं जेनेटिक औषध सुरक्षितपणे घेऊन जाणं. पण थांबा, ह्या ड्रोनचा प्रवास अजिबात सोपा नाहीये. त्याला आधी रक्तप्रवाहातल्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो, मग अब्जावधी पेशींमधून आपली लक्ष्यपेशी शोधावी लागते, तिच्या आत शिरावं लागतं, मग तिच्या केंद्रकापर्यंत पोचावं लागतं, आणि मग कुठे ते आपलं औषध सोडू शकतं. विचार करा, ह्या प्रवासातला एकही टप्पा चुकला ना तर सगळी मेहनत पाण्यात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर. ही आपल्या मेंदूभोवती असलेली जणू काही एक अभेद्य भिंतच आहे. नैसर्गिक कॅप्सिड्ससाठी ही भिंत ओलांडणं जवळजवळ अशक्यच. फक्त 0.1%, 0.1%पेक्षाही कमी कॅप्सिड्स ही भिंत ओलांडू शकतात, जे उपचारांसाठी अजिबात पुरेसं नाही. आणि म्हणूनच मेंदूच्या आजारांवर उपचार करणं इतकं अवघड होऊन बसलं होतं. तर मग या डिलिव्हरी ड्रोन्सना, म्हणजेच आपल्या कॅप्सिड्सना अधिक प्रभावी कसं बनवायचं? पूर्वी शास्त्रज्ञ जी पद्धत वापरायचे ना, ती म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखी होती. या पद्धतीचं नाव होतं डायरेक्टेड इव्होल्यूशन. यात काय करायचे, तर शास्त्रज्ञ कॅप्सिडच्या रचनेत लाखो रँडम बदल करायचे, या एकाच आशेवर की कुठला तरी एक बदल चुकून यशस्वी ठरेल. हा एक प्रकारे आंधळा खेळ होता, निव्वळ नशिबावर अवलंबून. आणि या आंधळ्या खेळाची सगळ्यात मोठी समस्या काय होती माहितीये? तर केलेल्या प्रत्येक 5 बदलांपैकी तब्बल 4 बदल त्या कॅप्सिडला पूर्णपणे निकामी करायचे. म्हणजे सरळ सरळ 80% प्रयत्न वाया. विचार करा, एक यशस्वी कॅप्सिड बनवण्यासाठी किती वेळ आणि किती पैसा वाया जात असेल. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी आता बुद्धिमान डिझाईनचा वापर होतोय. आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर अर्थातच एआय. एआयच्या मदतीने ही सगळी प्रक्रियाच बदलून गेलीय. आता कसं होतं, शास्त्रज्ञ आधी कम्प्युटरवर हजारो संभाव्य डिझाईन्स तयार करतात. मग त्यातले सर्वोत्तम डिझाईन्स प्रयोगशाळेत तपासले जातात. यातून प्रचंड डेटा जमा होतो. आणि मग येतो एआयचा रोल. तो हा सगळा डेटा वापरून शिकतो आणि पुढच्या वेळी अजून चांगले डिझाईन सुचवतो. हे एक डिझाईन, चाचणी आणि शिकण्याचं एक जबरदस्त चक्र आहे.
आणि जेव्हा आपण प्रचंड डेटा म्हणतोय तेव्हा त्याचा अर्थ खरोखरच प्रचंड आहे. आपण बोलतोय पेटाबाईट्सच्या स्केलवर. इतका डेटा वाचणं आणि समजून घेणं कोणत्याही माणसासाठी अक्षरशः अशक्य आहे. आणि बरोबर इथेच AI आपली जादू दाखवतो. एरिक केल्सिक यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर ते म्हणतात, प्रोटीन्स इतके गुंतागुंतीचे आहेत की माणूस म्हणून आपण त्यांना समजू शकत नाही, पण मशीन लर्निंग मॉडेलसाठी ही एक परफेक्ट समस्या आहे. AI काय करतो तर या प्रचंड डेटामधून असे पॅटर्न्स शोधून काढतो जे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहेत. बरं, ही सगळी झाली टेक्नॉलॉजीची गोष्ट. पण याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर, रुग्णांवर काय परिणाम होतो? चला, एक खरोखरं उदाहरण पाहूया. झोलजेन्स्मा हे नाव कदाचित ऐकण्यात आलं असेल. हे औषध SMA म्हणजेच स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीवर उपचार करतं. हा आजार एकेकाळी लहान मुलांमधील मृत्यूचं एक प्रमुख आनुवंशिक कारण होता. पण झोलजेन्स्माच्या फक्त एका डोसमुळे मुलांच्या शरीरातील सदोष जीन दुरुस्त होतो आणि त्यांना एक निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळते. हे जीन थेरपीच्या अविश्वसनीय शक्तीचं एक जिवंत, चालतं बोलतं उदाहरण आहे. पण एकीकडे झोलजेन्स्मासारखी आशा आहे, तर दुसरीकडे कटू सत्यही आहे. आज FDA मान्यताप्राप्त जीन थेरपी औषधं किती आहेत? तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. आणि आपल्याला माहीत असलेले अनुवांशिक आजार किती? तर 7,000हून अधिक. ही दरी प्रचंड मोठी आहे. पण AIच्या मदतीने कॅप्सिड डिझाईन करण्याची ही जी नवीन पद्धत आहे ना, ती ही दरी भरून काढण्याचं वचन देते. चला तर मग पाहूया, हे तंत्रज्ञान आपलं अनुवंशिक भविष्य कसं घडवू शकतं. आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर सेमीकंडक्टर्स किंवा सौर ऊर्जेसारख्या तंत्रज्ञानात एक पॅटर्न दिसतो. सुरुवातीला प्रचंड महाग असलेल्या या गोष्टी जसजसं उत्पादन वाढलं तसतशा प्रचंड स्वस्त झाल्या. याला म्हणतात राईट्सचा नियम. आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे की जीन थेरपी सोबतही अगदी असंच काहीतरी घडणार आहे. म्हणजे आज जे उपचार करोडो रुपयांना मिळतायत ते भविष्यात काही हजारांवर सुद्धा येऊ शकतात. अविश्वसनीय आहे, पण शक्य आहे. चला, एका अशा भविष्याची कल्पना करूया जिथे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार AI काही तासांमध्येच एक वैयक्तिक औषध डिझाईन करू शकेल. जिथे दुर्मिळातल्या दुर्मिळ आजारांवरही उपचार करणं आर्थिकदृष्ट्या शक्य होईल. आणि एवढंच नाही तर विज्ञानाने अजून प्रगती केल्यास आपण आपली थेरपी अपग्रेडसुद्धा करू शकू. कमाल आहे ना? हे तंत्रज्ञान आपल्याला फक्त आजार बरे करण्याची शक्ती देत नाहीये. नाही, ते आपल्याला आपल्या अस्तित्वाचा मूळ कोड, आपलं जेनेटिक्स बदलण्याची ताकद देत आहे. आणि यामुळे खूप मोठा, खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की जर आपण आपले जीन्स निवडू शकलो तर आपण कोण बनणं निवडू?